हरिओम. आज सोमवार 10 जून 2024, विनायक चतुर्थी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. आपला व्यवहार परमार्थ घडतो, तो सर्व त्याचे इच्छेने चालतो. असे झाले असते तर बरं झालं असतं, हे म्हणणं नाही खरं. जे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच घडले. परमात्म्याने जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले. हा ठेविता विश्वास मनाला धीर वाटेल खास. माझे सर्व कर्माचा गुरुच सूत्रधार. सर्व सत्ता गुरुचे हाती, तेथे न चाले कोणाची गती. आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती, तेथे बाकीच्या गोष्टींची काय नीती. परिस्थिती कोणाचीही कितीही कसलीही असली, भली बुरी, तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी. न पडावे अभिमानाला बळी, राम इच्छा जाणावी सगळी. हा जरी असेल सिद्धांत, तरी जपून वागावं व्यवहारात. आपला व्यवहार परमार्थ घडतो, तो सर्व त्याच्या इच्छेने चालतो. म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती. आपण ज्याला त्याला जावे शरणागती. चित्तात ज्याच्या राहिले समाधान, तोच भगवंताचा आवडता जाणो. ज्याचा विश्वास रामावरी, त्याला समाधान स्वीकारी. माझे हित रामाचे हाती, हा धरिता विश्वास. समाधान मिळत असे जीवास. आपण होऊन रामाचे जाणं, सदा राखावे समाधान. मी माझं करावं रामार्पण, तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण. आज ठेवावे रामापायी, आनंदी समाधानी राहील. अंतरी समाधान हेच आपलं साधन जाण. संसारात न पावे उणे पुरे, ठेवावे त्यात समाधान खरं. जशी जशी ज्या वेळी जी परिस्थिती, तशी तशी असावी समाधान वृत्ती. ज्या स्थितीत ठेवील राम, त्यात राखावं समाधान. चिंता अहंता ममता कोणी कारणा वाचून, केले छळ कपट अपमान अथवा बोलिले शब्द बाण, त्यात राखावं समाधान. समाधान देणं नाही दुसऱ्याच्या हाती, ईश्वर कृपेनेच त्याची प्राप्ती आहे. जोवर संशयी झाले मन, तोवर न होईल समाधान. विषयास घातले खत जाण, तरी कसं पावावं समाधान. जोवर दृश्याचे भान, तोवर मनी न राहे समाधान. समाधानाची स्थिती उपाधी रहित असावी वृत्ती. कोठे ठेवावे मन, जेणे मिळेल समाधान. समाधान नव्हे देहाचा गुण, मनाने व्हावे भगवंताचं आपण. पांडव झाले वनवासी, पण अखंड राहिले भगवंतापाशी. पांडव भगवंताचे भक्त झाले, वनवास नाही चुकवता आले. त्यांनी केले भगवंताचं स्मरण, जेणे राखिले समाधान. आता झालो मी रामाचा, हा विचार ठेवावा साचा. ऐसे होऊन राही समाधान तेथेच पाही. सर्व करता राम हे ठेविता चित्ती, समाधान येते त्या परती. हरिओम हरिओम तत्सत. हरिओम.